सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। आरंगाव येथील विठू कार्तिक दत्त यांच्या मारहाणीतून झालेल्या मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून तपास अधिकारी तथा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांची राहुरी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे। तोफखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्याकडे तालुका पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार देण्यात आला। दरम्यान गीते यांची खातेनिहाय चौकशी सुरू असून अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने हे चौकशी करत आहेत। त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं। महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी दर्शनासाठी निघालेल्या मायलेकरांवर काळाने झडप घातली। झालेल्या भीषण अपघातात उमेश जगन्नाथ औटी आणि त्यांच्या आई कौशल्या जगन्नाथ औटी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। या घटनेने पाथर्डी शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांना मासिक 8 ते 10% परताव्याचं आमिष दाखवून तब्बल 57,75,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अखेर अटक केलाय। जानेवारी 2025 पासून पसार असलेला लक्ष्मण राजू पातकळ याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आला। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात 27 जानेवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळा मालकाकडून 3,000 रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। शिंगणापूर येथे पूजा साहित्याची खरेदी करताना भाविकांची वाहने ठराविक दुकानात लावण्यासाठी 2 महिन्याची मिळून 3,000ची मागणी पोलीस कर्मचाऱ्यांनी गाळा मालकाकडे केली व त्यातील 2,000 रुपये देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडला। राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची सुमारे 60% कमी रक्कम दिलेल्या राज्यातील 45 साखर कारखान्यांना आता थकीत FRP प्रश्नी रडारवर आले आहेत। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावल्या असून त्यांची सुनावणी आयुक्तालयात येत्या मंगळवारी आणि बुधवारी सलग 2 दिवस ठेवण्यात आली आहे। यात नगर जिल्ह्यातील 9 तर नाशिक जिल्ह्यातील 2 अशा 11 साखर कारखान्यांचा समावेश आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने जेऊर येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 6 गोवंशीय जनावरांची सुटका करून एकाच ताब्यात घेतलाय। आरोपीकडून 1,30,000चा मुद्देमाल जप्त केला। अब्रार अमीन शेख असे ताब्यात घेतलेल्याचं नाव आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणची व कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिल्यात। लोकशाही मार्गाने ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या सरपंचावर लोकभिमुख काम करत असल्याचा राजकीय द्वेष भावनेतून अन्याय होत असेल अशा ठिकाणी आम्ही समर्थपणे पाठीशी उभे राहू असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी केलं। कोपरगाव नगर परिषदेतील विकास कामांच्या भूमिपूजनावरून वाद निर्माण झाला असून संबंधित कामाचे भूमिपूजन प्रोटोकॉल न पाळता करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक राहुल चंद्रहास शिरसाट यांनी केला। याबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्य अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सोपवत भूमिपूजन नगरसेवकांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे। काल 15 फेब्रुवारी रोजी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाचे अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते सदर
ओपन स्पेस संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन झाले होते। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं की प्रभाग क्रमांक 2 मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ओपन स्पेस संरक्षण भिंत बांधण्यासाठी सुमारे 22,08,000 रुपयांचा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता। तथापि दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित कामाचे भूमिपूजन प्रोटोकॉल न पाळता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। सदर भूमिपूजन अनधिकृतपणे झाल्यामुळे ते तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शिरसाट यांनी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी केली आहे। या प्रकरणामुळे नगर परिषदेत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सदरील उद्घाटनासाठी आम्ही पाठपुरावा आमदार साहेबांकडे वारंवार केलेला होता। आमदार साहेबांना तो ओपन स्पेस होता त्याचं सुशोभीकरणासाठी आम्ही वॉल कंपाऊंड सांगितली होती। वॉल कंपाऊंडचं आमदार साहेबांनी त्यावेळेला प्रशासन राज होता, ही इलेक्शन पूर्वीची गोष्ट होती। प्रशासन राज असताना आमदार साहेबांनी तात्काळ तो निधी मंजूर केला आणि त्याला महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थानमधून हा निधी आपल्याला मिळालेला होता। तर काल ज्या वेळेला मी घरी जेवायला गेलो त्यावेळेला मला घराच्या बाहेर गर्दी दिसली, कसली गर्दी, म्हणून मी तिथं बाहेर गेलो, तिथं उद्घाटन चालू होतं। मी म्हटलं कसलं उद्घाटन आहे काय, तर त्यावेळेला मला हे सगळं दिसलं। तर काल मी तिथं मग आमचे जे नगरपालिकेचे अधिकारी त्यांना सगळ्यांना फोन केला, बाबा तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही तिथले स्थानिक नगरसेवक आहे, आम्हाला काही तुम्ही काही बोलले नाही का काही नाही। मग ते म्हणे भाऊ आम्हाला पण काही कल्पना नाही म्हणे, हा उद्घाटन कसलं चालू आहे काय आम्हाला माहित नाही। मग सदर ठेकेदाराला मी ज्यावेळेला फोन केला तर ठेकेदार म्हणे मला नगरपालिकेचे जे इंजिनियर आहे त्यांनीच मला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यांनीच मला सगळं मोठे साहेब आहे यांनी जे सगळं डिझाईन जी आहे बोर्डची ती पण मला नगरपालिकेनेच दिलेली आहे। मग ज्या वेळेला मी मोठ्या साहेबांना विचारलं बा तो ठेकेदार तुमचं नाव सांगतोय, त्यावेळेला तो बोर्ड आम्ही आज नगरपालिकेमध्ये आलो असता सीओ साहेब आज नव्हते, पापडीवाल साहेब त्यांना आम्ही विचारलं की बाबा हे असं काय झालं, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा प्रकारचं कुठलंही उद्घाटन झालेलं नाही आणि नगरपालिकेला त्याला जबाबदार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं। आणि जो अनधिकृत तो फ्लेक्स होता तो फ्लेक्स काढण्याबाबत आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, फ्लेक्स आज तिथून निघालेला आहे, तर त्या संदर्भात पुढची जी तारीख आहे आम्हाला त्यांनी लवकरात लवकर कळवावी। संगमनेर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या 6 तासांच्या कालावधीत धडक कारवाई करण्यात आली। सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांच्या कडेकोट बंदोबस्तात 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरच्या साहाय्याने एकूण 14 कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यात आल्यात। विशेष म्हणजे केवळ पत्र्याच्या शेडच नव्हे तर संबंधित बांधकामाच्या पाया देखील जेसीबीने खोदून पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आला। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय, तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।